श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मी बघा हँडबॅग बनवणार होते आणि हा फक्त आणि म्हणजे 1 मीटरचा पण कमीचा कपडा, म्हणजे आपला पदराची साईट असते ना तेवढाच कपडा समजा मी घेतला आहे. त्यातलाही खूप कपडा उरलेला होता. तर मी इथे 13.5 बाय 12.5ची शीट बनवून घेतली आहे. त्याच्यामध्ये पहिलं फॅब्रिक लावलेलं आहे, दुसरं स्पंज लावलेलं आहे आणि तिसरं आपला जोही शाईनवाला या कुठलाही साधा कपडा तुमच्याकडे असेल तर तो लावून घ्या, नाहीतर नॉनवेंट्स लावलं तरी चालेल. त्यानंतर इथे बघा मी या चौकोनीला सगळ्या आडव्या लाईननी मारून घेतल्या होत्या. त्यानंतर मी खालच्या साईडला आहे ना उभे 2 आणि आडवे 2 असे दोन्ही साईडला कट करून घेतलं आहे. आणि जी वरची साईड आहे इथे मी 3-3 इंच मध्य काढून 3-3 इंचाचे मी मार्क करून घेतले आहे. आणि म्हणजे हे 21 आहे पण वरतून थोडंसं कमी आहे, म्हणजे 21.5च्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. तर त्यानंतर मी बघा पट्ट्या बनवून घेतलेल्या. त्यानंतर जी पट्ट्या अटॅच करून घेतल्या जे 3-3 इंचाचा आपण मार्क केलेलं त्या जागी. त्यानंतर आपल्याला वरचा भाग कवर करायचा होता म्हणून 1 इंचाची पट्टी घेऊन मी फोल्ड करून तिला म्हणजे ते स्पंज वगैरे दिसतोय त्याला मी कवर करून घेते. इथे बघा 2 शिलाई मारून घेतल्या होत्या. बॅग असल्यामुळे थोडी मजबूतच असली पाहिजे. तर हे बघा बाकीचे धागे बिगे सगळे कापून घ्यायचे आणि फोल्ड करून मी कवर करून घेतलेलं. आता त्याच्यानंतर मला इथे तुम्हाला जर टिकटॉक बटन लावायचं असेल तुम्ही लावू शकता, नाहीतर तुम्ही चेनही लावू शकता. मी चेन लावलेली. तर चेन आपल्याला त्याच मापाची घ्यायची आहे आणि त्या मापाची चेन मध्यभागी ठेवून अशी 2 मी बघा तयार करून घेतलेले. ह्यांच्या मध्यभागी ठेवून चेन लावून घ्यायचे. कधीतरी मी ते पण सांगेल. तर मी चेन बघा लावून घेतली आहे आणि जिथे आपली मार्क पहिला पण शिवून घेतलेलं ना बंद करण्यासाठी त्याच ठिकाणावर मी चैनीच्या इथून पण शिलाई करून घेतले, म्हणजे जास्त काही असं दिसणार नाही. आणि बाकीचं जे धागे बिगे आहेत या सगळे आपण कट करून घ्यायचे चांगले. आणि चेनसुद्धा घालून घ्यायची आहे. चेन घालायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा एकदा प्रॅक्टिस होऊन गेली ना तर चेन अशी छान बसते. तर माझी चेन बसून झाली होती. त्यानंतर मी काय केलं, हे बघा इथे मी कट जे लावलेले ना त्याच्या बाजूचं जे आहे ना फॅब्रिक त्याला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. दोन्ही उलट्या बाजू, एक खालची सरळ आणि वरची उलटी बाजू ठेवून मी बाजूचं शिलाई मारून घेते. आणि इथे आपल्याला जर आपल्याला फिनिशिंग आणि चांगलं दिसण्यासारखंही पाहिजे तर मी इथे कपडा पण लावून घेतला आहे. बघा एक कपडा मी 1.5 इंचाची अशी पट्टी बनवून घेतली होती आणि ती अटॅच करून फोल्डिंग करून सगळं जे स्पंज वगैरे दिसतो आहे कवर करून घेतला. बघा असा मस्त असा कवर करून घ्यायचा, म्हणजे आपलं बाहेर काहीच दिसत नाही. ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट सेलिंगसाठी ठेवतो त्यावेळेस त्याला जितकी फिनिशिंग असेल ना तेवढं आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं लोकांवरती. म्हणून मी चांगलं असं शिवून घेतलं होतं. जे की दिसतं आहे ना तिथे सगळीकडे कवरपट्टी मी लावून घेतली आहे. मस्तपैकी सगळ्या साईडने मी पट्ट्या मारून घेतल्या होत्या. बघा तिन्ही साईडने माझ्या पट्ट्या मारून झालेल्या. आता मला जे मी 2 उभे 2 आणि आडवे 2चे बघा बाजूला असे चौकोन बनवले होते ते आता अटॅच करायचे आहेत. तिथूनच आपली पट्टी बघा इथून मी सगळ्या साईडने छान कवर केलं होतं. किती छान दिसते बघा. कुठेही नाही आपला धागा स्पंज काहीही दिसत नाही की आपण काय टाकले काय नाही. आणि आता ही खालची साईड आहे ना बघा मी अशी तिरकी जॉईंट करून एक साईडला त्याची पट्टी एक साईडला ह्याची पट्टी असं करून ह्याला शिलाई मारून घ्यायची. आणि ह्याला 2-3 शिलाई चांगल्या मारून घ्यायच्या, कारण की हे फिट्ट बसायला पाहिजे म्हणून. आणि शिलाई चांगली अशी मारून झाली ना धागे बिगे सगळे काढून घ्यायचे. ह्या बॅगमध्ये तुम्हाला कुठेही धागे दिसणार नाही आणि फिनिशिंगही चांगली दिसेल. आणि तुम्ही आपण जेव्हा कुठलंही काम, आता मी ही पहिल्यांदा बनवली होती पण त्यावेळेस आपल्या मनात जर हे असेल ना की आपल्याला बनवायचे आहे, आपल्या मनात जर आपण म्हणलं ना की नाही मी करणार, तर त्या गोष्टी एकदम चांगल्या बनवून होतात. आणि जर आपण लक्ष नाही दिलं ना तर त्या नीट बनत नाही. तसं बघा मी सगळं बाजूने कवर करून घेतलेलं आहे. इतकी छान ना, कुठून धागे दिसत नव्हते, कुठूनही काहीच दिसत नव्हतं. तुम्हाला जर हवं असेल तर ही त्रिकोणाची साईड आहे ना इथेही कपडा लावू शकता. तर माझ्याकडे कपडा उरला नव्हता, हे सगळं मी अटॅच करून झालं म्हणून मग मी काय केलं तिथे नव्हतं लावलं. पण बघा बाजूला माझ्या कुठंही धागा कुठंही काहीच दिसत नाही. एकदम छान अशी फिनिशिंगने आपली बॅग रेडी होते. आणि घरच्या घरी आपण जर विकायला जरी ठेवली नाही तर आपल्या स्वतःसाठी जरी ठेवली तरी आपल्याला खूप छान अशा बॅगी आपण तयार करू शकतो. असंच नाही की आपण विकूच शकतो, आपल्या स्वतःसाठी खूप छान छान आपण बॅगी शिवू शकतो. आपल्याकडे फक्त कुठलाही कपडा असो, साडीचा कपडा असो का ड्रेसचा कपडा असो, कोणताही कपडा असो, जर आपल्याला चांगला वाटला तर आपण बॅग शिवू शकतो घरच्याच घरी. आणि बाकीचं सगळं मी एक्स्ट्राचं कापून घेतलं आहे.
खालून बघा असं बॉक्स टाईपमध्ये होत आलं आहे. ते आपण दोन्ही स्क्वेअर जोडले ना की बॉक्स टाईप होऊन जातं. त्यानंतरनं जे धागे बिगे आहेत ते सगळे कट करून घ्यायचे. इथून बघा माझा कोणा झाला होता. आता चेन खोलायची, ह्याला बाहेर काढायचं आणि किती छान अशी माझी बॅग रेडी झालेली बघा. आणि जे कोण आहेत ना एकदम दाबून दाबून टोकदार वस्तू काय असेल ना त्याने दाबून एकदम बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे ते चांगली बसते. मी पहिले दाबून नीट घेतलं नव्हतं, नंतर ना मग मी केलं तर बरोबर झालं. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलं रबर शीटसुद्धा घालू शकता. रबर शीटमुळे काय होतं माहिती आहे का, ते एकदम कडक कडक होऊन जातं. पण आपल्याला जर ट्रॅव्हलसाठी किंवा असे सहज असे बॅग पाहिजे तर ही खूप छान आहे. तुम्ही स्पंज घालून एकदम जाड अशी सॉफ्ट बनवून जाते. आतमध्ये तुम्हाला आतमध्ये सुद्धा मी दाखवते बघा, किती छान अशी आतमधून फिनिशिंग आहे. किती छान वाटते बघा. स्वस्तात मस्त, काही आपल्याला जास्त खर्च लागत नाही आणि आपण आपल्या स्वतःसाठी घरच्या घरी खूप छान अशी बॅग बनवू शकतो. बघा सगळ्या साईडने बघा, कुठून धागा नाही दिसत आहे, काही नाही दिसत आहे. खालच्या साईडनी छान ती पट्टी आलेली. मला नव्हतं वाटत ही पट्टी येणार, पण ही आपोआप आली. आपण कपडा जेव्हा घेतो ना, चॉईस करतो ना, असा कपडा घ्यायचा की तो छान दिसेल. बघा आतमधून सगळ्या साईडने खूप सुंदर पद्धतीने माझी फिनिशिंग आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.